सगळ्यात आवडीचं जेवण कुठलं असतं आपलं, जे लवकर आणि झटपट बनेल. त्यामध्ये असते मग खिचडी, मसाले भात किंवा व्हेजिटेबल राईस. मग त्यातल्या त्यात जर ते हेल्दी असेल तर मग अतिउत्तमच. आणि खिचडी बनवायचा एक फायदा म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि भांडी पण जास्त भरत नाही आणि जास्त तामझाम पण नसतो. तर मी पण आज व्हेजिटेबल वापरून साधीच खिचडी बनवते. तशी ही रेसिपी काही इतकी विशेष नाही आहे, पण म्हटलं चला शेअर करूया म्हणजे तुम्हाला पण एक मोटिवेशन मिळेल साधी खिचडी बनवण्यासाठी. तर ह्या खिचडीसाठी कोणते कोणते व्हेजिटेबल वापरलेले आहेत ते मी टॅग केलेले आहेत. तर सगळ्यात आधी फोडणी तयार केली. त्यामध्ये तमालपत्री, जिरं, मोहरी आणि कांदा टाकून घेतला. थोडंसं आलं लसूण पेस्ट, त्यानंतर कांदा भाजल्यानंतर टोमॅटो आणि एक एक करून सगळ्या भाज्या जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत. सगळ्यात शेवटी मी यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे, जेणेकरून म्हणजे खिचडीला खूप छान टेस्ट येईल. आणि त्यानंतर मग घालून घेणार आहे हा मी माझा स्पेशल मसाला, जो आहे शेजवान फ्राईड राईस मसाला. यामुळे सगळी खरी टेस्ट येणार आहे या खिचडीला. आणि मी ऑप्शनल टाकलेलं आहे ते म्हणजे थोडंसं धने जिरे पावडर, लाल तिखट मसाला आणि घातलेलं आहे मी गरम मसाला. तुम्ही हे नाही घातलं तरी चालेल. आणि सगळ्यात शेवट एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे. या पद्धतीने सगळ्या भाज्यांना तेल सुटलं की धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. आणि यामध्ये मी गरम पाणीच घालते, जेणेकरून खिचडीला खूप छान टेस्ट येते आणि ती लवकर होऊन जाते. त्यानंतर थोडंसं मी वरून आणि मीठ घातलेलं आहे, कारण भाजीमध्ये आधी घातलं होतं. परत आणि वरून भातासाठी थोडंसं मीठ घातलं आणि ज्या वाटीने राईस मोजून घेतला होता त्या वाटीनेच पाणी मोजून घेतलेलं आहे आणि घालून घेतलेलं आहे. बघू शकता या पद्धतीने वरती थोडंसं पाणी राहिलं पाहिजे, जेणेकरून आपली खिचडी छान शिजेल. त्यानंतर आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण व्हेजिटेबल आहेत त्यामुळे मी 2च करणार आहे. माझं 2मध्ये काम होऊन जाईल. आणि बघू शकताय माझी गरमागरम अशी खिचडी तयार आहे. चला इथे सेंड करते. बाय.